नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये एअरटेलचे सिम कार्ड, नवीन किंवा पोर्ट केलेले सिम कार्ड 5G सर्व्हिसेस ॲक्टिवेट कसे करायच्या हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि इथे येऊन सर्च करायचं आहे एअरटेल ॲप. त्यानंतर एअरटेल थँक्स हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. माझ्यामध्ये इन्स्टॉल आहे तर मी ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP तुमच्या नंबरवरती पाठवण्यात येईल. तो ऑटोमॅटिक इथे डिटेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला वेलकमचा ऑप्शन दिसेल. इथे जे परमिशन विचारेल त्याला सर्व अलो करायचं आहे. सर्व परमिशन द्यायचे आहेत. त्यानंतर खाली यायचं आहे. थोडं खाली आल्यानंतर तर स्क्रॉल करायचे वरच्या साईडला. वरती स्क्रॉल केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 5G प्लस क्लेम अनलिमिटेड 5G डाटा आणि एक ॲरोचं बटन दिसेल. त्यावरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल. त्यानंतर आपल्यासमोर अनलिमिटेड डाटा हे दिसेल. तर या खाली आपल्याला क्लेम नावचं एक बटन दिसेल. तर सिम्पली क्लेम नाववरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि आता अशा रीतीने तुमची रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली सेंड झालेली आहे. त्याचा मेसेज देखील आपल्याला आलेला आहे. त्यानंतर अनलिमिटेड 5G डेटा फ्री ॲक्टिवेट असं दिसेल. त्यानंतर खाली मोबाईल नंबर दिसेल आपला. आणि आता तुमचा मोबाईल जो आहे तो 5Gसाठी सपोर्ट आहे की नाही हे देखील आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी इथे सेटिंग ओपन करायची. ओपन सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. लोकेशन परमिशन द्यायची आहे. त्यानंतर 5G तुमचा हँडसेट 5G आहे की नाही ते चेक होत आहे. तर लेट्स चेक यावरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर 5G हँडसेट इथे लोडिंग होत आहे. तर तुमचा मोबाईल 5G नेटवर्कसाठी सपोर्टेबल आहे की नाही हे देखील इथे चेक होईल. तर 5G हँडसेट ग्रीन टिक आलेला आहे आणि आपला मोबाईल जो आहे तो 5G रेडी आहे. 5Gसाठी वापरू शकता. तर असं तुम्हाला आलं तर तुम्ही देखील 5Gचा लाभ घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.